अजितदादांचा विमान अपघात नव्हे घात असा आरोप करत आमदार रोहित पवारांनी खळबळ उडवून दिली आणि यासाठी रोहित पवारांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रेझेंटेशन सादर केलं। आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी होणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय। चौकशी यंत्रणांवर कुणीही अविश्वास दाखवू नये असा सल्ला फडणवीसांनी आरोप करणाऱ्यांना दिलाय। अपघात होता का घात होता असा प्रश्न तुम्ही केला तर आमची शंका म्हणजे माझी आणि असंख्य महाराष्ट्रातल्या लोकांची शंका आहे की हा घात होता। आता तुम्ही जर प्रेझेंटेशन बघितलं असेल तर 60-70 पानाचं मी प्रेझेंटेशन केलं। एक एक गोष्ट जी घडली, कशी घडली, कोण बैठकीला आलं होतं, कोणाचं विमान होतं, कोणाचं काय होतं, जी काय माहिती आमच्यापर्यंत आली ती माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून यांच्यावर ऑब्जेक्शन घेतोय, शंका घेतोय का त्यांच्यावर शंका घेतोय असं अजिबात कुठंच नाही। मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली, पण या बाबतीत विमान कंपनी जी VSR आहे, एरो नावाची हँडलिंग कंपनी आणि जो कपूर नावाचा पायलट होता, या 3 कंपन्या आणि व्यक्तीवर आमची शंका आहे। भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये, कारण आज भारतातल्या चौकशी एजन्सीज या आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत। अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडनं चौकशी करता लोक बोलवले जातात। मला असं वाटतं की ठीक आहे, भावनेच्या भरात कदाचित ते असं बोलले असतील, पण साधारणपणे आपल्या देशातल्या एजन्सीजवर आपण कधी अविश्वास अशा पद्धतीनं दाखवत नाही। याही ठिकाणी दाखवण्याचं कारण नाही।